स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये धुमसत असलेल्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजून व्हिडिओ काढल्याची घटना माले तालुका हातकणंगले येथील बाबा नावाच्या हॉटेलमध्ये घडली आहे। मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून सदरची घटना घडली असून फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी, वय वर्ष 24, राहणार नेपाळ, सध्या राहणार हेरले, तालुका हातकणंगले, यास लाकडी काठीने व रॉडने पाठीवर व पायावर वर्मी घाव घालून वळ उठेपर्यंत मारहाण केली। तसेच तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन अशी धमकी दिलीच। हातकणंगले ठाण्यात फिर्यादी अभिषेक याने दिली आहे। याबाबत संशयित आरोपी टिपू सुलतान खतीब, मोहम्मद कुरेशी, प्रवीण नाथा पाटील, मनोज संजय कांदे यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेल बाहेर सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो लावून दहशत पसरवत असल्याचं नागरिकांच्यातून बोललं जात आहे। याबाबत हातकणंगले पोलिसातून मिळालेली माहिती अशी: तारीख 17 रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरील मालेगावच्या हद्दीत हॉटेल बाबा नावाचा बार व हॉटेल आहे। हॉटेल नजीक असलेल्या पानटपरीमध्ये फिर्यादी अभिषेक छत्री भोगारी हा थांबला होता। त्याला संशयित आरोपी मनोज कांदे यांनी हॉटेलमध्ये बोलावून घेतलं। तो मेनू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी, प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक यांच्या सोबत असलेल्या जितू कुमार यास हॉटेलचे मेनू कार्ड का बघितलंस असं म्हणून काठीने व लोखंडी रॉडने पाठीवर व पायावर मारहाण करून जखमी केलं। तसेच संशयित आरोपी टिपू सुलतान खलिफा यांनी अभिषेक यांच्या डोकीस मिलिटरी चॉकलेट रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली व त्याचा व्हिडिओ काढला। त्याच्यासोबत असलेल्या जितू कुमार याला तुम्हाला चाच्यानी पाठवले असं म्हणत फिर्यादी अभिषेक याला जबरदस्ती करून तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा, नाहीतर तुझ्या बायकोवर बलात्कार करायला लावीन अशी धमकी दिल्याची तक्रार हातकणंगले पोलिसात दिली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करतात।